नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती जाधव आपलं सर्वांचं मी दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्लिश ग्रामरमधील म्हणजे रायटिंग स्किलचा हा पार्ट आहे डायलॉग रायटिंग। तो डायलॉग रायटिंगचा अभ्यास आपण करत आहोत। यापूर्वी आपण एक व्हिडिओ डायलॉग रायटिंगवर अभ्यासला आहे, तर मग आज सुद्धा आपण एक डायलॉग रायटिंग कशा प्रकारे लिहितात त्यावरचा एक क्वेश्चन आपण घेऊयात। डायलॉग रायटिंग म्हणजे संभाषण किंवा संवाद लेखन आपण याला असं म्हणतो। तर मग डायलॉग रायटिंग मध्ये संवाद लेखन हा जो प्रश्न आहे तो 5 मार्काला असतो। आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा सविस्तररित्या आपण क्वेश्चन अभ्यासलेला आहे। 5 मार्क याच्यावर विचारले जातात। संवाद लेखन किंवा संभाषण असं याला म्हटलं जातं। तर मग हा प्रश्न जो आहे आपल्याला कसा विचारतात आणि याच्यावर जर प्रश्न विचारला गेला तर तो कसा सॉल्व्ह करायचा आपण एक क्वेश्चन घेऊयात पुढं। त्याच्यामध्ये एकूण 3 प्रकारचे प्रश्न असतात, आपण पाहिलेले आहे यापूर्वी। आता एक क्वेश्चन घेऊयात। पुट द सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर। पुट द सेंटेन्सेस in proper order। In proper order to prepare a meaningful dialogue। To prepare a meaningful dialogue। आपल्याला हा जो प्रश्न आहे तो एकूण 1 मार्कासाठी विचारतो। टोटल डायलॉग रायटिंगचा प्रश्न 5 मार्क्स विचारले जातात, पण त्यातील हा ए जो क्वेश्चन आहे तो 1 मार्कासाठी असतो। त्यामुळे 1 गुणासाठी हा क्वेश्चन कशा प्रकारे विचारतात आपण पाहूयात। यामध्ये आपल्याला अगोदर 4 जंबल्ड सेंटेन्स दिले जातात आणि जंबल्ड सेंटेन्स जे आहेत त्यांचा आपल्याला सिक्वेन्स जो आहे, क्वेश्चन वेगळ्या प्रकारे विचारला तरी आपल्याला तो क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे किंवा कसा सोडवायचा आहे हे आपल्याला माहित पाहिजे। आता या ठिकाणी काही सेंटेन्स दिलेले आहेत, म्हणजे हा क्वेश्चन आहे। तर जसं की आपल्याला वाक्य दिलेले जाऊ शकतात। जसं की 1 नंबरला वाक्य दिलं असेल yes I do but don't totally। yes I do but don't totally depend on the blazing। सेंटेन्स दिले समजा एक, त्यानंतर 2 नंबरचं सेंटेन्स दिलेलं आहे आपल्याला why so। थर्ड नंबरचं सेंटेन्स दिलेलं आहे डू यू बिलीव्ह इन गॉड। डू यू बिलीव्ह इन गॉड। गॉड हा जो शब्द आहे त्यातील जी म्हणजे पहिलं अक्षर कधी कॅपिटल लिहायचे लक्षात ठेवा, कारण की वाक्यामध्ये जरी ते कुठं आलं ते प्रॉपर नाउन आहे। त्यामुळं प्रॉपर नाउन हे वाक्यात कुठे जर आले असतील वाक्याच्या मध्ये सुरुवातीला तर ते कॅपिटल लिहितात। त्यानंतर 4th सेंटेन्स दिले आय बिलीव्ह इन हार्ड वर्क मोर। अशा प्रकारे समजा आपल्याला क्वेश्चन दिलेले आहेत। तर म्हणजे हा क्वेश्चन आहे फर्स्ट ए हा जो प्रश्न आहे 1 मार्कासाठी, यांचा जो क्रम आहे आपल्याला योग्य प्रकारे लावायचा आहे। तर तो क्रम कशा प्रकारे लावायचा, तर मग अगोदर क्वेश्चन सर्व वाचून घ्यायचा आहे। प्रश्न वाचून घेतल्यानंतर आता पहा काय सांगितलं, हा क्वेश्चन दिला आहे पुट द सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर टू प्रिपेअर मीनिंगफुल डायलॉग। एक अर्थपूर्ण संवाद तयार करण्यासाठी आपल्याला हे जे सेंटेन्स आहे दिलेले या ठिकाणी ते योग्य क्रमाने लावायचे। या ठिकाणी जरी क्रम आपल्याला 1 2 3 4 अशा प्रकारे जर दिला असला तर तो क्रम बरोबर आहे
असं नाही. तर मग तो क्रम कसा बरोबर असेल, तर आपल्याला काय करायचं मग आता या ठिकाणी हा जो क्रम दिलेला आहे तो क्रम बदलायचा आहे आणि योग्य प्रकारे लावायचा आहे. म्हणजे सर्वात क्रमांक 1 नंबरला कोणतं वाक्य येईल, कोणतं वाक्य 1 नंबरला येईल. पहा आता या ठिकाणी काही प्रश्न विचारले आहेत. त्यातील जर आपण पाहिलं क्रमांक 1 ला कोणतं वाक्य येईल, या ठिकाणी पहा पहिलं वाक्य जर आपण वाचलं, यस आय डू बट डोंट टोटली डिपेंड ऑन द ब्लेझिंग. सेकंड, हा सुद्धा एक क्वेश्चन विचारला आहे, प्रश्न. आता याच्यामध्ये प्रश्न कोणता आहे, उत्तर कोणतं आहे, प्रश्न कोणता आहे, उत्तर. दोन प्रश्न आणि दोन उत्तर आहे. मग प्रश्न कोणते आहेत अगोदर आपण पाहूयात. या ठिकाणी पहा हा एक प्रश्न आहे म्हणजे क्वेश्चन आहे. त्यानंतर थर्ड मध्ये हे काय आहे, आन्सर आहे, उत्तर आहे. हा काय आहे, प्रश्नच आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं आय बिलीव्ह इन हार्ड वर्क, हे सुद्धा एखाद्या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर आहे. पण आता आपल्याला माहिती झाले की याच्यामध्ये दोन प्रश्न आहेत. दोन प्रश्न जे आहेत त्या दोन प्रश्नाची उत्तरं सुद्धा आहेत दोन या ठिकाणी दिलेली. पण कोणता प्रश्न अगोदर आहे आणि कोणता नंतर आहे आणि कोणत्या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर मग त्यासाठी काय करायचं आहे, प्रश्न वाचून घ्या हे दोन्ही अगोदर. व्हाय सो, डायरेक्ट आपण कुणालाही म्हणजे व्हाय सो असं विचारू शकत नाही. तर त्यावरून आपल्याला असं लक्षात येईल की 3 नंबरचं जे सेंटेन्स आहे ते काय असणार आहे, 1 नंबरला आन्सर मध्ये सर्वात 1 नंबर मध्ये येणार आहे. म्हणजे त्याचा सर्वात वाक्यात क्रम जो आहे पहिल्या क्रमांकाला येणार आहे. पहा, डू यू बिलीव्ह इन गॉड असं आपण विचारलं, तू देवावर विश्वास ठेवतोस का, त्याचं उत्तर काय येणार. या आता हे सोडून बाकीच्या मध्ये पहा, हे तर क्वेश्चन आहे, या दोन्ही पैकी आन्सर काय येणार आहे, 1 नंबरचं वाक्य, यस आय डू, हो मी देवावर विश्वास ठेवतो, बट डोंट टोटली डिपेंड ऑन ब्लेसिंग, पण देवावर विश्वास ठेवतो पण पूर्णतः मी देवावर विश्वास ठेवतो का, नाही. मग त्यानंतर क्वेश्चन काय येणार, व्हाय सो, तू पूर्णतः विश्वास का ठेवत नाहीस. त्याचा आन्सर काय असणार आहे, आय बिलीव्ह इन हार्ड वर्क मोर. त्या प्रश्नाचं उत्तर, मी जास्त कशावर विश्वास ठेवतो, कठीण परिश्रमावर जास्त. देवावर विश्वास आहे माझा, काही अंशतः विश्वास आहे, पण जास्तीत जास्त विश्वास कशावर आहे, कठीण परिश्रम मेहनत याच्यावर जास्त विश्वास आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कधी कधी अशा सुद्धा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. मग यासाठी आता या ठिकाणी आपल्याला जरी दोन व्यक्तिमय संवाद दिलेला, दोन व्यक्ती दिलेले असले तर आपण या ठिकाणी यांचा क्रम लावायला सांगितलं, आपण तो क्रम लावायचा आहे. जसा प्रश्न आपल्याला विचारला जाईल त्यानुसार आता क्रम आपण 1 नंबरला कोणतं वाक्य पाहूयात आणि ते त्यानुसार क्रमानुसार लावूयात. पहा आन्सरचं काय असेल, आन्सर या क्वेश्चनचा आन्सर लिहा सर्वांनी. नंबर 1, पहिला प्रश्न असेल, डू यू बिलीव्ह इन गॉड, डू यू बिलीव्ह इन गॉड असा क्वेश्चन आपल्याला जर विचारला तर त्याचा आन्सर आपल्याला द्यावा लागेल. 2 नंबर त्याचं वाक्य उत्तर येईल, यस आय डू, हो माझा देवावर विश्वास आहे, बट, पण देवावर विश्वास काय सांगितलं होतं, म्हणजे 1 नंबर वाक्य ते डायरेक्ट द्यावं लागेल, बट डोंट टोटली डिपेंड ऑन हिज ब्लेसिंग. त्यानंतर 3rd नंबरला सेंटेन्स येईल, तिसऱ्या क्रमांकाला, व्हाय सो. आणि चौथं सेंटेन्स असेल, आय बिलीव्ह इन हार्ड वर्क मोर. आय बिलीव्ह इन हार्ड वर्क मोर. अशा प्रकारे आपल्याला वाक्यांचा जो क्रम आहे तो योग्य प्रकारे जर लावला तर यासाठी आपल्याला 1 गुण मिळणार आहे. तर मग अशा प्रकारे हा क्वेश्चन डायलॉग रायटिंग मध्ये जो एक क्वेश्चन आहे तो आपल्याला लिहायचा आहे, कंप्लीट करायचा आहे. तर यामध्ये बी हा क्वेश्चन सुद्धा असतो, तो कशा प्रकारे विचारतात आपण तो आता पाहूया. क्वेश्चन बी,
क्वेश्चन बी मध्ये, बी हा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला कशा प्रकारे विचारतात किंवा प्रश्न याच्यामध्ये काय केलं जातं, आपल्याला दोन सेंटेन्स दिले जातात, दोन क्वेश्चन दिले जातात आणि ते कंप्लीट करायला सांगितले जातात. त्या प्रश्नाचे आन्सर आपल्याला उत्तर लिहावे लागतात. कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. बी, कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. हा सुद्धा प्रश्न 1 मार्कासाठी असतो आणि हा चिटचॅट जो आहे आपल्या इंग्रजी पाठ्यपुस्तक जे आहे त्या पाठ्यपुस्तकातील चिटचॅटवर आधारित हा प्रश्न असतो. चिटचॅट मधच जशास तशी कॉपी केलेले क्वेश्चन असतात. मग आपल्याला जर आपण चांगल्या प्रकारे चिटचॅटचे क्वेश्चन केलेले असतील किंवा चिटचॅट चांगल्या प्रकारे तुम्ही तयारी केली असेल तर आपल्या हातचा हा गुण आहे, हातचा मार्क आहे. त्यासाठी चिटचॅट सर्वांनी लक्षपूर्वक आणि व्यवस्थितरित्या अभ्यासा. तुम्हाला हा मार्क तुमच्या हातचा आहे. चिटचॅट मधल्या प्रश्नावरच आधारित हा प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये. तर मग डायलॉग काय दिले जातात किंवा कशा प्रकारे कंप्लीट करायचं त्यापूर्वी आपल्याला क्वेश्चन दिला जातो. पहा, डिड यू लाईक टू हिअर बेड टाइम स्टोरीज. डिड यू लाईक टू हिअर Did you like to hear bedtime stories? Bedtime stories when you were a child. असा एक क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी विचारला आहे आणि त्या एने क्वेश्चन विचारला आहे त्याचा आन्सर बी ने लिहायचा आहे. बी हा त्याचा आन्सर लिहिल. त्यानंतर परत दुसरा क्वेश्चन ए विचारणार आणि तो क्वेश्चन आपल्याला दिला जाईल. हु युजुअली टोल्ड यू द बेड टाइम स्टोरीज. हु युजुअली टोल्ड यू the bedtime stories. त्याचा आन्सर बी ने द्यायचा आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला दोन क्वेश्चन विचारलेत पहा आणि या क्वेश्चनचे आपल्याला हा क्वेश्चन जो आहे तो काय करायला सांगितलेला आहे, कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. हा संवाद कंप्लीट करायचा. या ठिकाणी तुम्ही निरीक्षण जर केलं असेल किंवा या ठिकाणी जर क्रॅश कोर्स मध्ये आपल्या इंग्लिश टेक्स्ट बुक मधील जर चिटचॅटचे क्वेश्चन चांगल्या प्रकारे केले असतील तर तुम्हाला क्वेश्चन जर तुम्ही वाचले असतील तुमच्या लगेच लक्षात येईल की कोणत्या लेसन मधील किंवा कोणत्या टेक्स्ट बुक मधील कोणत्या लेसन मध्ये हा चिटचॅटचे हे क्वेश्चन आहेत. तर पहा, आपण आपली जी इंग्लिश टेक्स्ट बुक आहे त्यामधील जो 1.3 जी पोयम आहे, कोणती पोयम आहे आठवते का? पोयम पहा, जी तुम्हाला एक क्लू देतो. लहान मुलगा विनवणी करतो त्याच्या पप्पांना. लहान मुलाची ही कविता आहे. चंद्राला विनवणी करतो की प्लीज गिव्ह मी अ मूनलाइट, बास्केट फुल ऑफ मूनलाइट. या कवितेतील म्हणजे ही कविता आहे ओ मून ही जी कविता आहे त्या कवितेमधील जे चिटचॅटचे क्वेश्चन आहेत त्यावरही आधारित चिटचॅट मधील क्वेश्चन आहेत. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्या ओळखीचे प्रश्न असतात ते त्यातलेच आहेत. आपण जे की तयारी केलेली असते पण ते आपल्याला जर आपण तयारी केली असेल तर लगेच तुम्हाला क्वेश्चन लिहिता येईल क्वेश्चनचा आन्सर. त्यामुळे पहा क्वेश्चन काय विचारला आहे. प्रश्न विचारला आहे की डू यू लाईक टू हिअर बेड टाइम स्टोरीज व्हेन यू वेअर अ चाइल्ड. जेव्हा तुम्ही लहान होतात किंवा छोटे होतात तेव्हा तुम्हाला बेड टाइम स्टोरीज म्हणजे रात्रीच्या वेळेच्या ज्या गोष्टी आहेत त्या ऐकायला आवडत होत्या का लहान असताना? संध्याकाळच्या वेळी आपल्याला लहान ज्यावेळेस असतात लहान मुलांना गोष्टी त्यांचे आई वडील किंवा आजी आजोबा सांगत असतात, मग त्या गोष्टी ऐकायला आवडतात का असा प्रश्न विचारलाय. तर निश्चितच याचा सर्वांना आन्सर येणारच आहे. मग या क्वेश्चनचा आन्सर
लिहावं लागेल. काय लिहायचं आहे, आपण हा क्वेश्चन सुद्धा घेतलेला आहे. लिहा मग आन्सर. Yes, I like. Yes, I like to hear bedtime stories. Bedtime stories when I was child. जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला या गोष्टी ऐकायला खूप आवडायच्या. अशा प्रकारे आपण आन्सर लिहू शकतो. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारलाय, हू युजली टोल्ड यू द बेड टाइम स्टोरीज. तुम्हाला या स्टोरीज ज्या आहेत किंवा बेड टाइम स्टोरीज खास करून कोण सांगतं, झोपत संध्याकाळच्या वेळेमध्ये रात्री झोपत असताना या गोष्टी कोण सांगतं, तर आपल्याला सहसा आपले जे आजी आजोबा आहेत किंवा आई वडील किंवा वडीलधारी माणसं ही गोष्ट आपल्याला सांगत असतात. त्याचा आन्सर लिहायचा आहे, माय ग्रँडफादर and grandmother told me bedtime stories. bedtime stories. संध्याकाळच्या वेळेमध्ये माझी आजी आणि आजोबा मला bedtime stories सांगतात किंवा ह्या गोष्टी सांगत असतात. या ठिकाणी तुम्ही आन्सर तुमच्या मनाने सुद्धा लिहू शकतो. तुमचे पॅरेंट्स असतील, समजा फादर असतील, मदर असेल किंवा तुमचा एखादा मोठा भाऊ असेल किंवा बहीण असेल, असे त्याचा आन्सर लिहू शकतो. तर अशा प्रकारे हा जो बी क्वेश्चन आहे, आपल्याला याच्यामध्ये 2 क्वेश्चन दिले जातात आणि त्या 2 क्वेश्चनचा आन्सर आपल्याला लिहायचं असतं, जे की आपण या ठिकाणी आता कंप्लीट केलेलं आहे. कंप्लीट करायचं असतं डायलॉग. तर मग हा चिटचॅटर आधारितच असणारा हा प्रश्न आहे. तर याच्या नंतर जो सी क्वेश्चन आहे तो आपण आता पाहूयात. सी क्वेश्चन मात्र या ठिकाणी आपल्याला एक थीम दिली जाते आणि त्या थीमवर आधारित आपल्याला डायलॉग तयार करायचे असतात. मग तो प्रश्न कसा असतो आणि त्याच्या तशी थीम जर दिली तर त्यावर आपल्याला आधारित 6 वाक्य किंवा 6 सेंटेन्स म्हणजे 3 प्रश्न आणि 3 त्याचे आन्सर तयार करावे लागतात मनाने आपल्याला. फक्त आपल्या या ठिकाणी क्वेश्चन मध्ये एक थीम म्हणजे परिस्थिती, प्रसंग आपल्याला सांगितला जातो आणि ते कॅरेक्टर्स आपल्याला डेव्हलप करून या ठिकाणी डायलॉग क्रिएट करावे लागतात किंवा डेव्हलप करावे लागतात. तर आता मग क्वेश्चन काय असतं पहा, राईट जर समजा तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे किंवा असा दिला क्वेश्चन, राईट अ डायलॉग ऑफ minimum 3 meaningful sentence. Write a dialogue of minimum 3 meaningful sentences. On importance of listening stories. अशा प्रकारे तुम्हाला थीम दिलेली आहे. थीम म्हणजेच एक प्रसंग दिला असतो किंवा एक विषय आपल्याला म्हणता येईल, सब्जेक्ट, आणि त्याच्यावर डायलॉग तयार करायचे असतात. एक क्वेश्चन काय दिलेलं आहे आपल्याला, किमान 3 डायलॉग्स तयार करायचे आहेत, 3 सेंटेन्स आणि त्याचे आन्सर. तर इम्पॉर्टन्स ऑफ लिसनिंग स्टोरीज म्हणजे गोष्टी ऐकण्याचं महत्त्व हे आपल्याला या 3 डायलॉगच्या माध्यमातून लिहायचं आहे. तर मग ते आपल्याला आता 3 कॅरेक्टर्स त्या ठिकाणी डेव्हलप करायचे आणि त्यांनी म्हटलेले वाक्य किंवा सांगितलेले वाक्य सुद्धा आपल्या या ठिकाणी सांगायचे आहेत. तर मग कशा प्रकारे हे क्वेश्चन डेव्हलप करायचं आहे याचा अभ्यास आपण आता करूयात.
तर चला मग पाहूयात डेव्हलप डायलॉग आपण आता या ठिकाणी आता डेव्हलप करणार आहोत. कशा प्रकारे स्टोरीज लिसनिंग स्टोरीजचं इम्पॉर्टन्स महत्त्व पटवून सांगितलं जातं. हा प्रश्न लिहित असताना जास्तीत जास्त ज्या व्यक्तीकडे कल्पनाशक्ती आहे किंवा जास्तीत जास्त कल्पनाशक्तीचा वापर करून आपण हा प्रसंग जो आहे तो वर्णन करू म्हणजे संवादाद्वारे आपण लिहू शकतो. डायलॉग करायचे असतात क्रिएट. तर मग समजा आता या ठिकाणी आपण कोणतेही 2 कॅरेक्टर्स घ्यायचे आहेत. आपल्याला लिसनिंगचं महत्त्व पटवून द्यायचं आहे. 2 कॅरेक्टर्स समजा घेतले आपण, अजय आणि दुसरा आहे विजय. आता अजय हा विजयला डायलॉग किंवा एक संवाद प्रश्न विचारेल की इम्पॉर्टन्स सांगितलेला आहे डायलॉग म्हणून सांगायचं आपल्याला. तर मग काय करावं लागेल, क्वेश्चन आपण त्याच्याशी रिलेटेड विचारूयात. डू यू लाईक टू लिसन स्टोरीज. अजय विजयला क्वेश्चन विचारेल, डू यू लाईक टू लिसन स्टोरीज. अजय म्हणजे विजयला. अजयने काय क्वेश्चन विचारलेला आहे, डू यू लाईक टू लिसन स्टोरीज. विजय तुला गोष्टी ऐकायला आवडतात का. तर मग त्यानंतर त्याचं आन्सर विजयचं आन्सर काय असेल, पॉझिटिव्ह असेल. यस ऑफकोर्स. यस हो नक्कीच ऑफकोर्स. ऑफकोर्स. त्यानंतर विजयला परत अजय दुसरा क्वेश्चन विचारेल. हा एक डायलॉग आपण या ठिकाणी सेंटेन्स एक क्वेश्चन पूर्ण केला आहे आणि त्याचा आन्सर सुद्धा. तर मग अशाच प्रकारे पुढचा क्वेश्चन, दॅट्स ग्रेट व्हाय डू यू लाईक दिस स्टोरी. पुढचा क्वेश्चन, दॅट्स ग्रेट why do you like to listen story. असा क्वेश्चन पुढे तो विचारेल. ज्यावेळेस अजय सांगेल हो मला गोष्ट ऐकायला आवडते, खूप छान, मग ही गोष्ट तुला गोष्टी का ऐकायला आवडतात असा क्वेश्चन अजय त्याला विचारेल. त्याच्यानंतर तो सांगेल की इट गिव्हज अस प्लेजर. गोष्टीचं महत्त्व ऐकण्याचं महत्त्व काय असेल तो सांगेल त्या उत्तरातून. इट गिव्हज अस प्लेजर. गोष्टी ऐकल्यामुळे आपल्याला आनंद होतो. इट गिव्हज अस प्लेजर अँड इट इज गुड सोर्स ऑफ नॉलेज. इट इज गुड सोर्स ऑफ एंटरटेनमेंट किंवा नॉलेज आपण असे म्हणू शकतो. इट इज गुड सोर्स एंटरटेनमेंट. गोष्टी ऐकणे हे एक आनंद देतातच आणि ते एक आनंदाचं किंवा मजेशीरपणाचं एक उदाहरण आहे किंवा सोर्स आहे असं विजयने आन्सर दिले. त्यानंतर अजय परत क्वेश्चन विचारेल. 2 डायलॉग या ठिकाणी कंप्लीट झाले. त्यानंतर परत अजय त्याला क्वेश्चन विचारेल, डोंट यू थिंक इट स्ट्रेचेस आवर इमॅजिनेशन अँड क्युरिओसिटी. डोंट यू थिंक इट स्ट्रेचेस our imagination and curiosity. परत विजय त्याला क्वेश्चनचा आन्सर देईल. जो क्वेश्चन विचारला आहे, डोंट यू थिंक इट स्ट्रेचेस आवर इमॅजिनेशन अँड क्युरिओसिटी. तुला असं वाटत नाही का की गोष्ट ऐकल्यामुळं आपली कल्पनाशक्ती आणि जिज्ञासा आणखी वाढते. तर त्यावर विजय परत क्वेश्चनचा आन्सर देईल. यस समटाइम्स
Yes, sometimes it makes us curious. Curious. It makes us curious. It develops our imagination power किंवा इमॅजिनेशन ऑल्सो एवढे लिहिलं चालेल. तर अशा प्रकारे आपण याचा आन्सर लिहू शकतो. डायलॉग जे आहेत डायलॉग क्रिएट करू शकतो किंवा याच्यानंतर आणखी जर आपल्याला सेंटेन्स पुढे वाढवायचे असतील, डायलॉग्स क्रिएट करायचे असतील, ते सुद्धा आपण त्याच्या पुढं क्रिएट करू शकतो. तर पहा या ठिकाणी डायलॉग्स किमान आपल्याला या ठिकाणी 3 सेंटेन्स विचारले होते, सांगितले होते करायला. तर मग आपण 3 क्वेश्चन केलेत. एक हा डायलॉग आहे, याचा क्वेश्चन त्याचा आन्सर, त्यानंतर दुसरा क्वेश्चन त्याचा आन्सर आणि तिसरा त्याचं क्वेश्चन आन्सर. हा किमान 3 डायलॉग आपल्याला तयार करायचे, 3 क्वेश्चन आणि 3 आन्सर. जर असे केले तर आपल्याला हा जो प्रश्न आहे 3 मार्क्ससाठी होतो, 3 गुणांसाठी. सी हा क्वेश्चन डेव्हलप डायलॉग क्रिएट करायचे असतात, 3 गुणांसाठी हा प्रश्न असतो. आणि हा सुद्धा प्रश्न आपल्याला चिटचॅट मधील आपले इंग्लिश टेक्स्ट बुक जे आहे, इंग्लिश जे पाठ्यपुस्तक आहे इंग्रजीचं, त्यामधील चिटचॅटचे जे क्वेश्चन असतात त्यावर आधारितच असणारा हा डायलॉग शिक्षण किंवा डायलॉग रायटिंगचा क्वेश्चन असतो. आणि फक्त त्यामध्ये आपले जे डायलॉग असतात तशा प्रकारचे सिच्युएशन त्या ठिकाणी त्या संवादातून आपल्याला क्रिएट करायचे असते. तर मग अशा प्रकारे आय होप तुम्हाला हा डायलॉग रायटिंगचा जो क्वेश्चन आहे खूप चांगल्या प्रकारे समजला असेल. आणि अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा जर कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला, कसलाही जर तुम्हाला डायलॉग रायटिंगसाठी जर प्रश्न दिला असेल तर त्यावर डायलॉग्स क्रिएट करणं काही अवघड नाही. तर फक्त त्यासाठी सुरुवातीला जे 2 ए आणि बी जे क्वेश्चन दिलेत त्याचे आन्सर तर खूप एचे तर आन्सर तिथंच असतात, फक्त त्यांचा क्रम बदलला असतो. बी चे क्वेश्चन दिले असतात आणि 2 डायलॉग तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लीट करायचे असतात. फक्त सी मध्ये मात्र तुम्हाला अशा प्रकारची दिलेली थीम आहे, त्या थीमवर आधारित 2 कॅरेक्टर्स अशा प्रकारे डेव्हलप करायचे. आणि कॅरेक्टर डेव्हलप करत असताना, लिहित असताना सुद्धा खूप काळजी घेणं गरजेचं आहे. जे कॅरेक्टर्स आहेत त्यांची जे डायलॉग आहे त्यांच्या कॅरेक्टरच्या नावानंतर अशा प्रकारे सेमीकॉलनचं चिन्ह द्यायचं आहे. त्याच्या पुढं डायलॉग लिहित असताना पहिलं अक्षर हे कॅपिटल कधी ठेवायचं आहे, पहिलं अक्षर कॅपिटल आणि क्वेश्चन लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा कॅरेक्टर, त्याच्यानंतर सेमीकॉलन, त्यानंतर त्याचा आन्सर, परत मग तिसऱ्या त्यानंतर पहिला जो कॅरेक्टर होतं त्याचंच नाव लिहून सेमीकॉलन, दुसरा क्वेश्चन, त्याचा आन्सर या ठिकाणी दुसरा कॅरेक्टर जो आहे ते देईल. अशा प्रकारे 2 कॅरेक्टर्स आणि त्याचे 3 डायलॉग किमान आपल्याला तयार करायचे आहे. जर अशा प्रकारे जर तुम्ही क्वेश्चन व्यवस्थितरित्या लिहिला तर तुमचे या क्वेश्चनमध्ये 5 पैकी 5 आउट ऑफ गुण तुम्हाला 100% मिळतील, यात काही वाद नाही. त्यामुळं अशा प्रकारे तुम्ही क्वेश्चन जर सोडवला तर 5 गुण तुमचे हातचे आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण डायलॉग रायटिंगचा हा डायलॉग रायटिंग संवाद लेखन किंवा संभाषण लेखन आपण या ठिकाणी क्वेश्चन पूर्ण केलेला आहे. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग वन्स अगेन.